नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून माझ्या या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर ताईंनो आणि दादांनो, अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास हा लवकरच सुरू होत आहे. तर अधिक मासात स्वस्तिक पूजा ही कशी करावी, 33 स्वस्तिक पूजेची पद्धत काय आहे, स्वस्तिक काढण्याची योग्य पद्धत आणि स्वस्तिक ह्या व्रताचे महत्त्व काय आहे आणि हे व्रत केल्यानंतर फायदे काय होतात, हीच संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. अधिक मासात श्री विष्णूंची कृपा प्राप्त करण्यासाठी स्वस्तिक पूजेला अत्यंत महत्त्व आहे. या काळात 33 या संख्येला विशेष असं महत्त्व असल्यामुळे अनेक जण 33 स्वस्तिक काढून पूजा करतात. स्वस्तिक पूजेची पूर्वतयारी ही कशी करावी, तर स्वस्तिक पूजा ही तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता. तर स्वस्तिक पूजेची तयारी करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे, सर्वप्रथम केशर, अष्टगंध किंवा कुंकू, अक्षता, फुले, तुपाचा दिवा, अगरबत्ती आणि नैवेद्य. नैवेद्यामध्ये गुळ खोबरे किंवा इतर कोणतीही मिठाई असेल तरी देखील चालेल. तर ही पूजा ही कुठे करायची आहे, तर घराचे मंदिर, देवघर किंवा मुख्य प्रवेशद्वाराची जागा ही स्वच्छ करून घ्यायची आहे. 33 स्वस्तिक पूजेची पद्धत. अधिक मासात 33 या संख्येचे दान किंवा पूजन हे आवर्जून केले जाते. एका कोऱ्या कागदावर किंवा ताटात अष्टगंधाने 33 लहान स्वस्तिक काढावेत. जर तुम्हाला दररोज 33 स्वस्तिक काढणे शक्य होत नसेल तर एका मोठ्या स्वस्तिकाची पूजा करून 33 वेळा मंत्रोच्चार केला तरी देखील चालतो. स्वस्तिक पूजा करायची म्हटल्यानंतर स्वस्तिक काढण्याची योग्य पद्धत ही माहीत असायलाच हवी. स्वस्तिक काढताना काही महत्त्वाच्या गोष्टी या लक्षात ठेवायच्या आहेत. स्वस्तिक हा कधीही मध्यभागी छेदून काढू नये. आधी उजवी बाजू आणि नंतर मग डावी बाजू पूर्ण करून स्वस्तिक हा काढायचा आहे. स्वस्तिकाच्या चारही कोपऱ्यात 4 ठिपके द्यावेत. हे 4 ठिपके हे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांचे प्रतीक आहेत. बाजूला 2 उभ्या रेषा काढाव्यात. या रिद्धी आणि सिद्धीचे प्रतीक आहेत. प्रत्यक्ष पूजाविधी हा कसा करावा, तर स्थापना काढलेल्या स्वस्तिकाला हळद, कुंकू आणि अक्षता वाहाव्यात. विष्णूंचे रूप मानून स्वस्तिकावर फूल अर्पण करावे. स्वस्तिकासमोर दिवा आणि अगरबत्ती ओवाळावी. पूजा करताना या मंत्राचा जप हा करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा श्री पुरुषोत्तमाय नमः हा मंत्र जाप हा तुम्हाला करायचा आहे. लक्षात ठेवा, स्वस्तिक काढल्यानंतर हळद कुंकू अर्पण करायचं आहे, त्यानंतर अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि विष्णूंचे रूप मानून स्वस्तिकावरती फूल अर्पण करावे. धूप, दीप, दिवा आणि अगरबत्ती ओवाळावी. मंत्रजप हा तुम्हाला करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः आणि देवाला नैवेद्य हा गुळ खोबऱ्याचा दाखवायचा आहे आणि नंतर मनोभावे नमस्कार करायचा आहे. अधिक मासाच्या शेवटी हे 33 स्वस्तिक काढलेला कागद किंवा ताट ब्राह्मणाला किंवा मंदिरात दान करण्याची पद्धत आहे. दीपदान. स्वस्तिक पूजेसोबतच रोज संध्याकाळी तुपाचा दिवा लावल्याने घरामध्ये लक्ष्मीचा वास हा राहतो. स्वस्तिक नेहमी शुभचिन्हासारखा स्पष्ट आणि सुंदर काढावा. पूजेच्या वेळी आपले तोंड शक्यतो पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. मनात सात्विक विचार ठेवून पूजा केल्यास त्याचे फळ हे अधिक मिळते. अधिक मासातच स्वस्तिकची पूजा का केली जाते, तर आपल्या हिंदू धर्मात स्वस्तिक हे अत्यंत पवित्र आणि शुभ प्रतीक मानले जाते. स्वस्तिक या शब्दाचा उगम संस्कृतमधील सु चांगले आणि अस्ति अस्तित्व असणे या शब्दांतून झाला आहे, ज्याचा अर्थ कल्याण हो असा होतो. स्वस्तिकाची पूजा करण्यामागे मंगल कार्याची सुरुवात
कोणतेही नवीन काम, गृहप्रवेश, लग्नकार्य किंवा व्यापार सुरू करताना स्वस्तिक काढले जाते. असे मानले जाते की यामुळे आपल्या कामात येणारे सर्व अडथळे आहेत ते अडथळे दूर होण्यासाठी मदत होते आणि आपले काम हे यशस्वी होते. दुसरी गोष्ट म्हणजे स्वस्तिकाला भगवान गणेशाचे रूप मानले जाते. गणपती हा विघ्नहर्ता, संकटे दूर करणारा आहे. ज्यामुळे घराच्या मुख्य दरवाजावर किंवा देव्हाऱ्यात स्वस्तिक काढल्याने नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धीही येते. तसे पाहिले तर स्वस्तिकाचा आकार हा विशिष्ट कोनात असल्याने तो सभोवतालची सकारात्मक ऊर्जा हा खेचून घेतो आणि ती प्रसारित करतो, ज्यामुळे वातावरणात शांतता राहते. स्वस्तिकाच्या 4 ओळी चारी दिशांचे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण प्रतिनिधित्व करतात. याचा अर्थ असा की चारी दिशांनी आपल्याला चांगले विचार, धन आणि आरोग्य प्राप्त व्हावे असा आहे. तर अधिक मासातच ही स्वस्तिक पूजा का केली जाते? तर ताईंनो, स्वस्तिक हे कल्याण आणि शुभ गोष्टींचे प्रतीक आहे. नकारात्मकता दूर करण्यासाठी स्वस्तिक हे घराच्या मुख्य दरवाजावर किंवा पूजेत काढल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि नकारात्मक ऊर्जा ही घरात प्रवेश करत नाही. दुसरं म्हणजे गणपती बाप्पांचे रूप. स्वस्तिकाला गणपती बाप्पांचे स्वरूप मानले जाते. आधी वंदू तुझ मोरया या उक्तीप्रमाणे कोणत्याही कार्याची सुरुवात ही निर्विघ्न पार पाडण्यासाठी स्वस्तिक पूजले जाते. स्वस्तिक हे माता लक्ष्मीचे देखील प्रतीक आहे. व्यवसाय किंवा व्यापारात प्रगती व्हावी म्हणून वही पूजन किंवा तिजोरीवर स्वस्तिक काढण्याची प्रथा देखील आहे. स्वस्तिक व्रताचे महत्त्व. हे व्रत केल्याने घरातील दोष हे दूर होतात आणि पितरांची कृपाही प्राप्त होते. अधिक मासात स्वस्तिक काढल्याने लक्ष्मी देखील प्रसन्न होते आणि आपले जे काही आर्थिक अडथळे आहेत तर ते आर्थिक अडथळे देखील दूर होण्यासाठी मदत होते. तर लक्षात ठेवा, मुख्य दरवाजावरती किंवा देवघरामध्ये स्वस्तिक हा तुम्हाला कुंकवाने काढायचा आहे. ताईंनो आणि दादांनो, व्हिडिओमधील माहिती ही तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या या छोट्याशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा. श्री स्वामी समर्थ.